जिंतूर तालुक्यातील मौजे खोलगाडगा येथील मागासवर्गीय शेतकऱ्यांचा बंद असलेला शेतरस्ता तातडीने खुला करावा, तसेच शेतकऱ्यांशी अरेरावी व अपमानास्पद वर्तन केल्याच्या आरोपावरून संबंधित तहसीलदार विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन युवा सेनेने केली आहे। रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतम मुकुंद वाकळे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी परभणी यांना याबाबत निवेदन दिले आहे। दिनांक 27/7/2026 रोजी रिपब्लिकन युवा सेना जिल्हा शाखेच्या वतीने माननीय तहसीलदार जिंतूर यांनी मागासवर्गीय महिलांशी अरेरावी केल्याप्रकरणी, त्यांचे म्हणणे न ऐकून घेतल्याप्रकरणी, तसेच मागासवर्गीय शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता अडवल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल व्हावा। जो वहिवाटीप्रमाणेचा जो रस्ता होता, आज आपण पाहतात सर्व वडिलोपार्जित लोक सोबत आहेत, वयस्क लोक सोबत आहेत, त्यांचा वडिलोपार्जित पांदन रस्ता संबंधिताने अडवल्यामुळे जो काही गुंड प्रवृत्तीच्या नेत्याचा कार्यकर्ता आहे, सरपंचाचा भाऊ आहे, अशा धनाढ्य व्यक्तीने या मागासवर्गीय कुटुंबावर अन्याय केलेला आहे। आज गावातील सर्व मंडळी आमच्या सोबत आहेत। हा रस्ता येत्या 48 तासात खुला करून माननीय तहसीलदार जिंतूर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा जर दाखल नाही झाला तर लाईफ अँड लिबर्टीशी निगडित हे प्रकरण असल्याने, अर्थात मागासवर्गीयांच्या जीवन मरण्याच्याशी निगडित असल्याने आम्ही येत्या 48 तासाच्या आत हा रस्ता जर खुला झाला नाही तर जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा येथील किमान 200 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अर्धनग्न जोडे मारो आंदोलन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्यासमोर येत्या 30 तारखेला करत आहोत, असा इशारा देखील आजच्या निवेदनाद्वारे आम्ही दिलेला आहे। रस्ता झालेला त्याने चेक बुजला, आमचे लेकरं बाळायला जाता येईना, आमचं बैल खट्या आणता येईन, गाडी काही आणता येईन, खत आमचं चट राहिलं वावरतलं। गाव आहे, त्यामध्ये गरीब दलित लोक आहेत आणि आम्ही मराठी वंजारी गरीबच, आम्ही काही श्रीमंत नाही, तर आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता अडवलेला आहे। त्यासाठी वारंवार आम्ही तहसीलदाराकडे अर्ज केलेले, त्या अर्जाचा त्यानं काही मान ठेवला नाही। आम्ही गेलो की आम्हाला धमक्या देत आहे, जा तुम्ही मारामाऱ्या करून आमच्याकडे असे तहसीलदार म्हणत आहे, तर आम्ही काय पर्याय करायचा सांगा तुम्ही आता। त्याच्यामुळे आम्ही परभणीमध्ये कलेक्टर साहेबाकडे आलेलो आहे, मागणी केलेली आहे। नाही जर मागणी केली तर आम्ही आंदोलन करण्यात तयार आहेत।